शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रब्बीचं अनुदान हे कालपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रब्बीचं अनुदान येऊ शकतं. जर तुमच्या खात्यामध्ये आलं नसेल, कोणाला मिळणार, कोणाला नाही, किती रक्कम मिळणार, हे सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांनी फार्मर आय डी काढले किंवा ज्यांनी काढलेलं नाही त्यांचं काय होणार, त्यांच्या खात्यावरती पैसे येणार का, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर पैसे जमा म्हणजे नेमकं काय सुरू झाले, तर रब्बी अनुदानासाठी निधी सोडलेला आहे. त्यामुळे DBTने पैसे खात्यात पडायला सुरुवात झाली आहे. सगळ्यांना एकाच दिवशी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही प्रक्रिया आहे. काहींना टप्प्याटप्प्याने पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये येतील. म्हणजेच आज नाही आले तर कधीच येणार नाही असं होणार नाही. ही रक्कम ही टप्प्याटप्प्याने सोडली जात आहे. मात्र ज्यांना रब्बीचं अनुदान मिळालेलं नाही त्यांना नक्की मिळेल. आता यासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण असणं गरजेचं. पहिली गोष्ट, जमीन स्वतःच्या नावावर असावी. 7/12 उतार्यावर तुमचंच नाव असणं गरजेचं आहे. भाडेपट्टीवर शेती असेल किंवा नाव अपडेट नसेल तर पैसे अडकतात. दुसरी गोष्ट, वारस नोंद पूर्ण असणं. वडील किंवा आई यांच्या नावावर जमीन असेल, वारस नोंद जर केली नसेल तर अनुदान हे अडतं. त्यामुळे अनेकांना पैसे मिळत नाहीत. तर ह्या गोष्टी पूर्ण असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, बँक खाते ॲक्टिव्ह. 1 ते 2 वर्ष व्यवहार नसलेलं खातं नसावं. डॉर्मंट होतं, त्यामुळे पैसे परत जातात. मोबाईल नंबर अपडेट असणं देखील गरजेचं आहे. आधारशी लिंक मोबाईल, बँकेत दिलेला मोबाईल त्यावरतीच OTP SMS येतो. त्यामुळे तो लिंक असणं आधारशी गरजेचं आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या रब्बी अनुदान येण्यासाठी तुमच्या पूर्ण असणं महत्त्वाचं आहे. जर असतील तर चांगलं. पाचवी गोष्ट, नुकसान टक्केवारी महत्त्वाची. आता 30% जर तुमचं नुकसान झालेलं असेल, म्हणजेच तुम्हाला मागे एकदा एक लॉंग व्हिडिओ आहे, चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्यामध्ये तालुक्यांची यादी अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित हे तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे. 30% नुकसान जर असेल तर कमी रक्कम मिळते, 50% असेल तर मध्यम, 100% नुकसान असेल तर जास्त रक्कम म्हणजेच 10,000पर्यंत रक्कम मिळते. सरकारी यादीत नाव असणं गरजेचं आहे. तालुक्या जिल्ह्याची यादी तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता, आहे व्हिडिओ. अंतिम लाभार्थी लिस्ट नाव नसेल तर पैसे येत नाहीत. ज्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, जे 100% नोंदवलं आहे, त्यांना 10,000 रुपये मिळणार. परंतु ज्यांचं 30% नुकसान आहे किंवा 50% नुकसान आहे त्यांना 7,000 किंवा 6,000 अशा पद्धतीने पैसे हे त्यांना मिळतात. तर रब्बीचं अनुदान यायला सुरुवात झालेली आहे कालपासून. तुम्ही पाहू शकता, चेक करा. बँकेत जाऊन पासबुक घेऊन तुम्ही पैसे आलेत की नाही हे चेक करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट इथे सांगू इच्छिते की फार्मर ID असणं गरजेचं आहे. जनरेट केलं नसेल तर करून घ्या, कारण त्याशिवाय तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत. त्यामुळे फार्मर ID गरजेचाच आहे रब्बी अनुदान येण्यासाठी. धन्यवाद.